परमात्मा रडायला सुरुवात करताय, थांबतच नाही. यशोदा मैयेला ती गोपी म्हणते, बाहेर अघोरी बाबा आलाय, त्याला काहीतरी विचार ना, त्याला बाहेरचं कळतं का? तशी यशोदा मैया सांगते, मी एका गोपीला पाठवते. एका गोपीला मैयेनं पाठवलं. ती गोपिका बाहेर आली आणि तो अघोरी असणारा बाबा अलख निरंजन करतोय. त्या बाबाला म्हणू लागली, बाबा आमचा कन्हैया सकाळपासून रडतोय हो, तुम्हाला काही बाहेरचं कळतंय का? भोले बाबा म्हणू लागले, ए बाई, मला बाहेरच काय, पण मला आतलं सुद्धा सगळं कळतं, त्याला घेऊन या माझ्याकडं. यशोदा मैया कन्हैयाला घेऊन निघाली, पण विचार मनात आला, एवढे दैत्य याला मारायला आले होते, हा जर एखादा असेल तर असा त्याच्या हातात द्यायचं नाही, लांबून दाखवू लागली. भोले बाबा म्हणतात, मैया तसं नाही, माझ्या हातात द्यावं लागेल. ना इलाज झाला, भोले बाबाच्या हातात दिलं. कन्हैयाला भोले बाबांनी आपल्या हातात घेतलं आणि भोले बाबा कन्हैयाकडे पाहू लागले. कन्हैयाची आणि भोले बाबाची नजरेला नजर झाली. मनातल्या मनात दोघंही एकमेकाचं चिंतन करू लागले. कन्हैया मोठमोठ्यानं मनातल्या मनात म्हणत होता, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि भोले बाबा कन्हैयाला पाहून म्हणत होते, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. दोघंही एकमेकांकडे पाहून आनंद विभोर झाले. महाराज कन्हैया एका क्षणात रडायचं थांबला. भोले बाबा म्हणजे सगळा संसार सोडून आले होते, देवाच्या दर्शनाची आस लागलेली होती. महाराज तुम्ही जर कधी नंदगावाला गेला ना, वृंदावन पासून जवळ आहे नंदगाव, त्या नंदगावला जर गेला तर नंदगावच्या बाहेर एक भगवान शंकराचं मंदिर आहे. तिथं भगवान शंकरजीला नाव आहे आसेश्वर. का माहितीये? देवाच्या दर्शनाची आस लागली होती म्हणून आसेश्वर. आणि तुम्ही नंद गावात गेला आतमध्ये मंदिरात, की आतमध्ये एक भगवान कृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे, तिथं भगवंताला नाव आहे नंदेश्वर. म्हणजे बाहेर आसेश्वर, आतमध्ये नंदेश्वर. अशी ही भगवान भोले बाबाची कथा वर्णन करून सांगितली. याच्यानंतर गर्गाचार्य महाराजांनी रोहिणीच्या मुलाचा आणि यशोदा मैयेच्या मुलाचा नामकरण विधी केला. तो प्रसंग पार पडतो. भगवंताचा नामकरण विधी श्रीकृष्ण रूपाने केला. रोहिणीच्या मुलाचा नामकरण विधी राम रूपाने केला, पण तो बलाने अधिक असल्यामुळे त्याला बलराम असं म्हटल्या जाईल. असा तो नामकरण विधी पूर्ण झाला. तो विधी गायीच्या गोठ्यात झालेला आहे, ध्यानात ठेवा. म्हणून कधी आपल्या मुलाचं नामकरण करत असताना खाली शेणाने सारवलेलं असलं पाहिजे आणि मग त्याच्यावर त्या लेकराला ठेवावं आणि मग त्याचा नामकरण विधी करावा दादा. कारण ही परंपरा माझ्या कन्हैयापासून आलेली आहे. आणि गोठ्यात जाऊन नामकरण विधी केला तर अतिउत्तम, अतिउत्तम आहे. आता भगवान परमात्मा हळूहळू थोडा मोठा झाला. आता तो भगवान परमात्मा रांगायला सुरुवात करतोय. त्याचं रांगणं सुद्धा साधू संतांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. महाराज तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत. तळहात टेकीत, हळूहळू तो भगवान परमात्मा आता आपल्या मित्रामध्ये खेळायला जाऊ लागला. त्याचे मित्र होते पेंध्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, मधुमंगल. या सगळ्या मित्रामध्ये खेळू लागला. एक दिवसाचा प्रसंग, यशोदा मैयाने कन्हैयाचा शृंगार करावा, कन्हैयाला पिवळा पितांबर परिधान करावा, त्याच्या कपाळावर मैलागिरी चंदन लावावं, डोक्यावर मयूर पीस लावावा आणि सुंदर त्याचा शृंगार करावा. कोणाची दृष्ट लागू नये म्हणून त्याला एक काळा टिका द्यावा आणि त्या कन्हैयाला सोडावा अंगणामध्ये. अंगणातून जात असताना त्या नंद गावातील गोपिका कन्हैयाला बघायच्या एवढा सुंदर की तो चित्ताला आकृष्ट करून घ्यायचा. कारण त्याच्या नावातच आहे महाराज, कृष्य कर्षती, आकर्षित करणे, म्हणूनच त्याला कृष्ण म्हटलं जातं. त्या गोपिका कन्हैयाच्या जवळ यायच्या आणि कन्हैयाला म्हणायच्या, कन्हैया
कुणी केला रे तुझा एवढा सुंदर शृंगार? तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। हो लागी दुल्हा सा दिलदार सावरे, लागी दुल्हा सा दिलदार सावरे। तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। एवढा सुंदर कुणी तुझा शृंगार केला रे? म्हणून त्या गोपिका म्हणायच्या, ए काना एवढा सजू नको रे तू. कानया तुझा हा शृंगार पाहून आम्ही तर तुझ्यासाठी मोहित होतोच रे. पण कन्हैया तू हा जो सजतोय ना, तुला पाहून ती बरसाण्यातली गवळण तुझ्यावर मरेल ना. आणि म्हणून त्या गोपिका कन्हैयाला म्हणायच्या, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी। नजर लग जाएगी, अब नजर लग जाएगी, नजर लग जाएगी, अब नजर लग जाएगी। सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी। बरसाने की गुजरी, बरसाने की गुजरी तेरे पे मर जाएगी, सजमत श्याम, सजमत श्याम, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी। जय श्री राधे। काना एवढा सजू नको रे, ही बरसाण्यातली राधा नावाची गवळण तुझ्यावर मरेल ना रे. म्हणून त्या गोपिका त्या कन्हैयाला सूचना देत होत्या. तो कन्हैया कुणाच्या घरी जात नव्हता बरं. जी गोपी त्याला अंतकरणातून बोलवायची ना, तिच्याच घरी जायचा. गोपीनं कन्हैयाला पाहावं आणि म्हणावं, कन्हैया माझ्या घरी येणारी. कन्हैया अंतकरण त्या गोपीचं जाणायचा आणि संध्याकाळी तिच्या घरी जायचा. तिच्या घरी जाऊन तिचं दही दूध लोणी खायचा, तिचं चित्त आकृष्ट करून घ्यायचा महाराज. त्या गोपिका यशोदा मैयाच्या दारात यायच्या आणि यशोदा मैयाला म्हणायच्या, मैया, अरे ओ मैया, तुझ्या कन्हैयाला काही दापून ठेव, आमच्या घरी येतो, दही दूध लोणी खातो. काल आमचा म्हातारा बाहेर झोपला होता, त्यानं तो ताकाचा डेरा घेतला आणि आमच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात रपकन फोडला. याला काही दापून ठेव. आणि मग यशोदा मैया विचार करू लागली, कन्हैया गोपींच्या घरी का जातो? तर तिच्या लक्षात एक गोष्ट आली. म्हटले बरोबर आहे, त्या गोपी स्वतःच्या हातानं मंथन करतात, स्वतःच्या हातानं लोणी काढतात, म्हणून तो कन्हैया त्यांच्या हातचं लोणी खातो. मी स्वतःच्या हातानं मंथन करत नाही, माझ्याकडे मंथन करायला दासी आहेत, कपडे धुवायला दासी आहेत, स्वयंपाक बनवायला दासी आहेत, म्हणून कन्हैया माझ्या हाताने लोणी खात नाही. म्हणून आता तिनं ठरवलं, बस आपण स्वतः मंथन करू, मग कन्हैया लोणी खाईल. आणि मग तिनं यशोदा मैयेने स्वतः मंथन करायला सुरुवात केली महाराज. काया वाचा मनाने तो भगवान यशोदा मैयेचं मंथन पाहतोय आणि पाहून
तो भगवान त्या यशोदा मैयाकडे धावत जातो महाराज. आई आई म्हणतो. तुकोबराय बोलतात विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. अहो हा विश्वाचा मालक त्या यशोदेला आई म्हणतो. काय साधी भाग्यवान असेल का हो यशोदा? मंथन करत असणाऱ्या यशोदा मैयेचा हात देवानं पकडला. काना सोड ना माझा हात. काना म्हणू लागला मैया नाही, मला भूक लागली, मला खायला दे. अरे देते थांब ना, थोड्या वेळ मंथन होऊ दे. लोणी प्रकट झालं का देते. नाही म्हणे मला आत्ताच पाहिजे. हातच पकडला महाराज, सोडायलाच तयार नाही. सोडा रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना बाळा करू दे रे मंथना कन्हैया करू दे रे मंथना हो सोडा रवीचा हात हरी रे सोडा रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना बाळा करू दे रे मंथना कन्हैया करू दे रे मंथना हे लाला करू दे रे मंथना. कन्हैया मंथन करू दे रे. आणि मग यशोदा मैयेने कन्हैयाला आपल्या मांडीवर बसवलं. हातामध्ये लोणी घेतलं आणि कन्हैयाला खाऊ घालू लागली. पण झालं असं, चुलीवरती दूध ठेवलेलं होतं तापायला. ते दूध विचार करू लागलं, आता हा लोणी खायला लागला म्हणजे याला आपली गरज राहिली नाही. आता जगण्यात काय मजाच नाही म्हणे आपली. त्या दुधानं जशी त्या पातेल्याच्या बाहेर उडी मारायला सुरुवात केली ना, असं दूध ओतू आलं आणि लगेच ते खाली जायला लागलं. आता या बायकांचे नाक फार तीक्ष्ण असतात. यांच्या नाकाला पटकन वास जातो महाराज. ते खाली गेलेलं दूध, त्याचा वास यशोदा मैयेच्या नाकाला आला. मांडीवर घेतलेला कन्हैया खाली ठेवला आणि पटकन त्या दुधाकडे पळाली. कन्हैया विचार करतो, मी हिच्या मांडीवर बसलोय आणि छोट्याशा दुधासाठी मला खाली ठेवून गेली. अहो ते दूध काय साधं नव्हतं हो. त्या दुधाची परंपरा फार मोठी आहे. ऐकून ध्यानात ठेवा. नंदाकडे गायी किती आहेत? 9 लाख गायी आहेत. त्या 9 लाख गायींचं दूध काढायचं. 1 लाख गायींना पाजायचं. 1 लाख गायींचं दूध काढायचं. 10,000 गायींना पाजायचं. 10,000 गायींचं दूध काढायचं. 1,000 गायींना पाजायचं. 1,000 गायींचं दूध काढायचं. 100 गायींना पाजायचं. 100 गायींचं दूध काढायचं. 10 गायींना पाजायचं. 10 गायींचं दूध काढायचं. एका पद्मगंधा नावाच्या गायीला पाजायचं. आणि त्या पद्मगंधा गायीचं दूध यशोदेने प्यायचं. आणि यशोदेचं दूध माझ्या कन्हैयानं प्यायचं. काय दुधाची परंपरा आहे महाराज. एवढं पवित्र दूध होतं. आणि दुसरा भाव ऐका. आता ते दूध चुलीवर ओतू गेलं. ती चूल म्हणजे एक संसार आहे. आणि तिच्या मांडीवर बसलेला जो होता कन्हैया, तो परमात्मा आहे, म्हणजे परमार्थ आहे. छोट्याशा संसाराकरिता परमात्मा खाली ठेवून दिला. ऐका, परमात्मा हातात आला आणि जर संसाराकरिता तो बाजूला केला आणि संसाराच्या कामाला गेली ना, तो खाली ठेवलेला परमात्मा कायमचा निघून जातो. तो परत कधीच येत नाही, ध्यानात ठेवा. म्हणून हातात आला ना तो, त्याला सोडू नका जाता. म्हणून तर म्हणतात, हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. तो हातात आला ना, आता त्याला सोडायचं नाही. कन्हैयाला राग आला हो, मला खाली ठेवलं. यशोदा मैया गेलेली होती. कन्हैया उठला आणि तिथं दया दुधाचे सगळे मडके भरून ठेवलेले होते. जसा उखळावर उभा राहिला, धाड 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 सगळे मडके फोडून टाकले. आणि ते मडक्यात असणारं दही दूध तूप लोणी ते सगळं माकडांना खाऊ घातलं. माकडांना का खाऊ घातलं माहितीये? मागच्या जन्मातला त्यांचा उपकार होता ना. राम अवतारामध्ये सगळ्या वानरांनी मदत केली होती. मग त्यांना प्रसाद द्यायचा होता. मग सगळ्या माकडांना वाटून दिला. यशोदा मैयेनं बघितलं, यानं सगळे दह्या दुधाचे मडके फोडून टाकले. उखळावर उभा राहिला. मग आता उखळावर उभं राहिला म्हणून उखळालाही शिक्षा, आणि यानं दह्या दुधाचे मडके फोडले म्हणून यालाही शिक्षा. धावत पळतच गेली.
कन्हैया थांबायलाच तयार नाही. कन्हैया पळतोय, यशोदा मैया त्याला धरायला पळते. यशोदा मैया त्याला आवाज देते, थांब कृष्णा थांब. थांबायला तयार नाही. का नाही थांबला माहितीये का? रुबाबात केलेल्या भक्तीनं तो थांबत नाही. त्याला व्याकुळ व्हावं लागतं तेव्हा थांबतो. तुम्ही जर त्याला म्हणायला लागली ना, थांब कन्हैया थांब, तो काय तुमच्या बापाचा नौकर नाही थांबायला. रुबाबातल्या भक्तीनं नाही थांबत, त्याच्यासाठी व्याकुळ व्हावं लागतं. जेव्हा घामाचे बुंद त्या यशोदा मैयेच्या कपाळावरनं खाली उतरले, कासावीस झाली आणि मग कन्हैयाला म्हणू लागली, कन्हैया अरे थांब ना रे कन्हैया, थांब ना कन्हैया. आणि कन्हैया एका जाग्यावर स्तब्ध झाला. महाराज दोरी आणली, उखळ घेतलं आणि त्या उखळाला बांधायला लागली. पण दोरी म्हणजे रज्जू आहे. रजोगुणाने भगवान बांधला जात नाही, सत्व गुणाने भगवान बांधला जातो. दोरीना बांधल्या जाईना. यशोदा माईने स्वतःचा पदर फाडला. पदर म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेमानच तो भगवान परमात्मा बांधले जातो महाराज. आणि मग यशोदा माईने कन्हैयाला बांधलं, कामाला निघून गेली. कन्हैयानं विचार केला, आई बाहेर गेली, कारण कन्हैयाला पुढेही बहुत करणे आहे, पुढे फार कार्य करायचे होते. कन्हैयानं ते उखळच ओढत बाहेर आणलं. बाहेर 2 वृक्ष होते, यमलार्जुन. त्या वृक्षांच्या मधून कन्हैया शिरला. कन्हैया बाहेर आला, पण उखळ त्या वृक्षाला अडकलं. कन्हैयानं जोरात झटका दिला. झटका दिल्याबरोबर ते 2 वृक्ष कडकड 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 खाली पडले महाराज. सगळे नंदगावातील लोक धावत आले. यशोदे तुला काही कळतं की नाही? छोटस लेकरू, आता एखादं झाड पडलं असतं मग. महाराज ते 2 वृक्ष होते ना, ते 2 वृक्ष कुबेराची मुलं होती. नल कुबेर आणि मणिग्रीव. का वृक्ष झाले माहितीये? ते एकदा नग्न अवस्थेमध्ये जलक्रीडा करत होते पाण्यामध्ये. नारदजी महाराज समोरून चालले आणि नारदजी महाराजांना पाहून सुद्धा मोठमोठ्यांना हुर्रे हुर्रे करायला लागले. मदिरा पिलेले होते कुबेराची मुलं. नारदजी महाराजांना राग आला आणि म्हटले, मूर्खा हो, अरे कुबेराची श्रीमंताची मुलं झाली म्हणून काय झाली? अशी उतल्यासारखी करता का? माझा शाप आहे तुम्हाला, तुम्ही पुढच्या जन्मात वृक्ष व्हाल. म्हणून ते 2ही वृक्ष झाले होते. त्यांनी नारदाची क्षमा मागितली, उशाप द्या आम्हाला. नारदाने उशाप दिला, जरी तुम्ही वृक्ष झालात तरी भगवंताच्या स्पर्शाने तुमच्या दोघांचाही उद्धार होईल, असं त्या ठिकाणी नारदाने उशाप दिला. आणि म्हणून त्या 2ही नल कुबेर आणि मणिग्रीव या दोघांचा भगवंताच्या स्पर्शाने उद्धार झालेला आहे महाराज. आता भगवान परमात्मा हळूहळू मोठे झालेले आहेत. तिथं फार दैत्य मारायला येत आहेत म्हणून नंद बाबाला लोक म्हणू लागली, नंदा इथं राहणं ठीक नाही, आपण कुठंतरी दुसरीकडे राहायला जाऊ. म्हणून आता सगळे नंदगावातील गोप गोपी ग्वाल गाई सर्व आता वृंदावनाच्या दिशेने राहण्याकरता निघाली महाराज. वर्णन केलंय, छोट्या छोट्या गायी होत्या, छोटी छोटी वासरं होती, छोटे छोटे गोपाल होते आणि हे सगळे आता वृंदावनाच्या दिशेने निघाली. छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, हरी छोटो मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल, छोटो सो नन्ना सो प्यारा सो मेरो मदन गोपाल, नन्ना सो मेरो मदन गोपाल. लोक यायला लागली. तिथं एक आघासूर नावाचा दैत्य आला. तो अजगराच्या रूपात आला होता. भगवान परमात्मा आघासुराला मारण्याकरिता तयार झाले. आता तो आघासूर आग करून बसला आणि त्याच वेळेला घडलेला प्रसंग आहे. सर्व गोपाळ त्या आघासुराला पाहतायत, पण तो सर्प आहे असं कुणाला ओळखू आलं नाही. प्रत्येकाला वाटायचं ही एक गुफा आहे की काय नू, कारण तो आग करून बसलेला होता. तो गुहेसारखा वाटायचा. म्हणून सर्व गोपाळ त्या गुहेमध्ये जाऊन पाहू लागले. त्या आघासुरानं विचार केला, गोपाळ आले
आता यांना वाचवणारा नक्की येणार. आगासुरानं आपलं तोंड मिटवायला सुरुवात केली तर त्या गोपाळांना कळालं, अरे हा तर सर्प आहे. गोपाळ मोठमोठ्यानं कन्हैयाला हाका देऊ लागले, कन्हैया धाव, कन्हैया कन्हैया धाव. माझ्या कन्हैयानं गोपाळांचा तो अर्थ स्वर ऐकला आणि तो कन्हैया आता त्या आगासुराच्या दिशेने निघाला. धावतच आला आणि त्या आगासुराच्या मुखात प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर आगासुराला आनंद झाला, बस मी जिंकलो, आता अर्ध राज्य मला कंस भेट देणार. त्यानं तोंड मिटवलेला आहे. पण भगवान परमात्म्यानं आपली उंची वाढवायला सुरुवात केलेली आहे. इतकी उंची वाढवली की महाराज बोलतात, गिळीता आगासूर चिरोनी सांडीला. त्या आगासुराचे 2 भाग झाले महाराज, आणि तो आगासूर भगवंताने मारला. याच्यानंतर आता वृंदावनामध्ये भगवान परमात्मा तिथं अनेक खेळ खेळू लागले. तिथं काही गायी यमुनेच्या डोहामध्ये पाणी प्यायला गेल्या. पाणी पिल्याबरोबर त्या गायी मरण पावल्या. तर गोपाळ धावत आले, आणि गोपाळ धावत आल्याबरोबर भगवंताला म्हणू लागले, कन्हैया कन्हैया, अरे आपल्या गायी पाणी पिल्या रे, पण त्या गायी मरण पावल्या. कन्हैया धावत गेला आणि त्या गायींकडे पाहिलं. अमृत दृष्टीने माझ्या कानाने गायीकडे पाहिलं तर झोपेतून उठाव्या अशा त्या गायी सगळ्या उठून बसल्या. कन्हैयानं नीट निरीक्षण केलं, म्हटले अरे गायी का मरण पावल्या. लक्षात आलं, या कालिया डोहामध्ये एक कालिया नावाचा मोठा सर्प राहतोय आणि त्यानं हा सगळा उत्पात माजवलाय. आता याचा बंदोबस्त केला पाहिजे. या महाराजा कालिया महासर्प. आता भगवान परमात्मा त्या कालिया मर्दनाची तयारी करतायत. यमुनेच्या काठावर अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले, आणि खेळ खेळत असताना गोपाळ म्हणू लागले, कन्हैया हे बघ आपण खेळ खेळतोय पण चेंडू त्या डोहामध्ये जाता कामा नाही बरं. कन्हैया म्हटला, नाही जाणार, तुम्ही चेंडू तर टाका. तसे तिथं अनेक प्रकारचे खेळ खेळलेले आहेत महाराज. संतांनी सुद्धा सगळ्या खेळांचं वर्णन केलेलं आहे. संत सुद्धा म्हणतात कोणते खेळ खेळले. हमावा पुरा हमावा, हमावा पुरा हमावा, हमावा पुरा अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. भगवान चेंडू फळी खेळ खेळतायत. चेंडू टाकला, भगवंताने असा फटका मारला, तो त्या डोहामध्ये जाऊन पडला. गोपाळ म्हणू लागले, कन्हैया आमचा चेंडू आणून दे. म्हणे आत्ता आणतो. फळी टाकून दिली, लगेच चेंडू आणायला गेला. यांना वाटलं कशाचा जातो, नाटकं करतोय. भगवान गेले, कळंबाच्या झाडावर चढले, आणि मग यांना वाटलं अरे खरंच उडी मारतोय की काय. अरे नको जाऊ कन्हैया, आपण उद्या दुसरा घेऊन येऊ. नाही नाही म्हणे, आता तर जाणारच. अशी उडी फेकली महाराज. त्या डोहात धपकान उडी खाली फेकली. आता मात्र सगळे गोपाळ कासावीस झाले. कन्हैया त्या डोहामध्ये उडी घेतली, धावत पळत आपल्या घरी गेले. सगळ्या गोपींना गोपाळांना सांगू लागले, आपल्या मातांना सांगू लागले की कन्हैयानं डोहामध्ये उडी मारली, कन्हैया बुडाला. यशोदा मैयाकडे जाऊ लागले, यशोदे अगं यशोदे चल, तुझा काना यमुना डोही बुडाला. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला. यशोदे तुझा कृष्ण यमुना डोही बुडाला. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला.
यशोदा मैया धावत आली. आल्याबरोबर सगळ्या गोपिका यशोदा मैयाची सांत्वना करतायत. यशोदा मैया मोठमोठ्यानं ओरडू लागली, मला थांबवू नका. माझा कन्हैया नसेल तर माझ्या जगण्यात अर्थ नाही. मला त्या डोहामध्ये जाऊ द्या. यशोदा मैया डोहाच्या दिशेने पळू लागली. सगळ्या गोपिका यशोदा मैयाची सांत्वना करतायत. कन्हैया डोहामध्ये गेला. खाली गेला तर हा कालिया सर्प निद्रिस्त झालेला होता. त्याच्या 2 पत्न्या त्याच्या अवतीभोवती बसलेल्या होत्या. त्या 2 पत्न्यांनी कन्हैयाला पाहिलं आणि तो दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा तो पाहिल्याबरोबर त्या कालियाच्या 2ही पत्न्या देवाकडे पाहून अगदी आकृष्ट झाल्या. काय सुंदर आहेस रे तू, पण तू जेवढा सुंदर आहेस ना, इथं थांबू नकोस. आमचे हे कणी फार कोपिष्ट आहेत. त्यांना जर कळालं ना तर तुला जिवंत ठेवणार नाही. कन्हैया म्हणू लागला, तुमच्याच मालकाला सांगा इथून निघ. हा आमचा खेळायचा डोहा आहे. इथं आम्ही आंघोळीला येतो, यमुनेच्या काठावर आम्ही खेळतो. आमच्या गायी पाणी पितात, त्याला इथून जायला सांगा. आगोबा त्या 2 पत्न्यांना भगवान बोलू लागला. तेवढ्यात त्या कालियाला जाग आली. कालियानं सुद्धा देवाकडे पाहिलं आणि देवाचं रूप पाहून एवढा भयानक असणारा कालिया सुद्धा देवाला पाहून अगदी महाराज स्तब्ध झाला. देवाकडे पाहतच राहिला. पण दुसऱ्या क्षणाला म्हटलं, इथं राहायचं नाही, आपण लय खतरनाक आहे. कन्हैया म्हणतो, तुझ्यापेक्षा मी 10 पटीनं खतरनाक आहे. तू इथून निघायचं. मला बोलतोस? त्या कालियानं काय केलं माहितीये? कन्हैयाला आपल्या पाशामध्ये गुंढाळलं. पाशामध्ये गुंढाळल्यानंतर असं वाटायला लागलं आता कन्हैया मरणार. पण त्याच वेळेला माझ्या कन्हैयानं स्वतःची उंची वाढवली, स्वतःचं शरीर वाढवलं आणि इतकं वाढवलं तर त्या कालियाचे सगळे पाश तुटून गेले. आणि भगवान परमात्म्यानं त्या कालियाच्या नाकामध्ये दोरी बोललेली आहे. लगाम आपल्या हातात घेतलेला आहे. त्या कालियाच्या मस्तकावर भगवान उभं राहिला. हे दणादण आपल्या पायानं लगता प्रहार त्या कालियाच्या मस्तकावर करू लागला. कालियाच्या तोंडातून रक्त बाहेर येऊ लागलं. तो रक्त रोखू लागला आणि आता त्या कालियाला भगवान आपल्या इशाऱ्यावर खेळवू लागली. त्याच्या मस्तकावर भगवान तांडव करू लागली. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, छुम 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 छनन छनन नाथ ब्रह्मचारी. आणि आता तो कालिया कन्हैया त्या कालियावर उभं राहून वरती आलाय. वरती सगळेजण भगवंताची वाट पाहत आहे. थोडं विकोते. वरती सगळेजण त्या कालियाची भगवंताची वाट पाहत आहे. भगवान परमात्मा कालियावर बसून वरती आला. सगळ्यांना आनंद झाला. स्वर्गातील सगळे देवदेवता भगवंतावर पुष्पवृष्टी करू लागले. सगळीकडे आनंद होऊ लागला. आणि आता भगवान परमात्मा कालियाला सांगतात, कालिया इथं थांबायचं नाही, तू आता इथून निघून जा. कालिया म्हणू लागला, देवा अहो मी इथं का थांबलो माहितीये? कारण इथं गरुड येत नाही. मला गरुडाची भीती आहे. कारण गरुडाला सौभरी ऋषीचा शाप होता, या डोहामध्ये यायचं नाही. जर आलास तर तुला शाप देईल. आणि म्हणून मला ते माहिती होतं, म्हणून मी या डोहात राहतोय. देवा भगवंतानं सांगितलं आता इथं राहू नकोस. म्हणे मग मला तो गरुड खाईल? म्हणे तुला खाणार नाही. का? तुझ्या फणावर मी तांडव केलेला आहे. तुझ्या फणावर माझी चरणचिन्ह म्हटलेली आहे. आणि ती चरणचिन्ह गरुडाला चांगल्या प्रकारे ओळखू येतात. म्हणून तू आता जा, तुला तो काहीही करणार नाही. तू कुठं जाऊ? भगवंताने सांगितलं तू रमणक द्वीपामध्ये निघून जा. आणि मग तो कालिया तिकडे निघून गेला. असा प्रसंग वर्णन करून सांगितला. याच्यानंतर गोवर्धन पूजन भगवंतानं केलेलं आहे. गोवर्धनाचं पूजन का केलं? कारण दरवर्षी वृंदावनामध्ये उत्सव व्हायचा, इंद्रासाठी पूजा केली जायची. आणि आता वृंदावन सजवलं आहे. सगळीकडे सडा समार्जन, ढोल ताशे नगारे वाजू लागले. कन्हैयानं विचारलं हे कशासाठी चाललंय? तर सांगू लागले, म्हटले त्या इंद्रामुळे आपल्याला सगळा पाऊस पडतो, त्याची पूजा करायची, त्याचा यज्ञ करायचा आहे. कन्हैया म्हटला, इंद्र पाडतो का पाऊस? त्याच्या काही हातात नाही. तो त्याला सांगितलेलं काम करतो. तो नौकर आहे. त्याला असं टेबला खालून काही द्यायची गरज नाही म्हणे. तो त्याचं काम करतोय, त्याचा यज्ञ करायचा नाही. आपल्याला खरं जर कुणामुळे सगळं मिळत असेल तर ज्या गोवर्धनावर आपल्या गायी चरतात, त्या गायी गवत खाल्ल्यानंतर धष्टपुष्ट होतात, आपल्याला दूध देतात. आणि त्यामुळे आपण दही दूध विकायला जातो, आपण सगळे खातो. हे सगळं गोवर्धनामुळे आहे.
करायची असेल तर गोवर्धनाची पूजा करा. आणि मग गोवर्धनाची पूजा केली महाराज सगळ्यांनी. त्याचा परिणाम इंद्र रागावला. इंद्राने संवर्तक नावाच्या मेघांना आज्ञा दिली. त्या मेघांना सांगितलं इतका प्रचंड त्या वृंदावनामध्ये तांडव करा की सगळं वृंदावन वाहून गेलं पाहिजे. ते संवर्तक नावाचे मेघ एकमेकावर आदळायला लागले. मोठा विजांचा कडकडाट. आता वृंदावन वासियांना कळालं आपण इंद्राचा यज्ञ रद्द केला आणि गोवर्धनाची पूजा केली म्हणून हे सगळं घडतंय. कन्हैया कन्हैया वाचव कन्हैया. कन्हैया म्हणतो काळजी करू नका, माझ्या बरोबर चला. ज्या गोवर्धनाची आपण पूजा केली ना तो गोवर्धन फार दयाळू आहे. तो आपल्याला सगळ्यांना मदत करेल. आपण गोवर्धनाला उचलू. सगळे गेले महाराज. गोवर्धनाला हात लावला. गोवर्धन भगवंताला उचललं. सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या. गोपाळांना वाटलं आमच्यामुळेच उचलला गोवर्धन. कन्हैयाला म्हणू लागले, एक कन्हैया आम्ही होतो म्हणून उचलला, एकटा असता तर कसं केलं असतं. कन्हैया म्हटलं असं का. थोडी करंगळी वाकडी केली. सगळा ओझ गोपाळांच्या अंगावर यायला लागलं. गोपाळांना कळालं सगळा कन्हैयाच करतोय. कन्हैया कळालं आम्हाला सर्व करता तूच आहे. मग कन्हैया म्हणतो घ्या काठ्या काढून. सगळ्यांनी काठ्या काढून घेतल्या. भगवंताने आपल्या करंगळीवर गोवर्धन धारण केला. तेव्हापासून भगवंताला नवीन नाव तयार झालं महाराज. गिरिराज धरण के जय. गिरिराज धरण. आता मात्र याच्यानंतरची कथा सांगितल्या जाते. गोपिकांनी एक व्रत केलं होतं महाराज. मार्गशीर्ष महिन्यातलं कात्यायनी मातेचं व्रत. मी तुम्हाला परवा दिवशी सांगितलं सतीच्या शरीराचे केस वृंदावनात पडलेले आहेत आणि जिथं केस पडले तिथं कात्यायनी नावाचं पीठ तयार झालंय. शक्तिपीठापैकी 52 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. आणि त्या कात्यायनीची पूजा गोपी करायच्या. पण पूजा करत असताना करायच्या कशी. त्या कपडे यमुनेच्या काठावर काढून ठेवायच्या आणि विवस्त्र यमुनेमध्ये स्नानाला जायच्या. यमुना मातेचा अपराध घडत होता. आणि मग ऐका, पण साधना त्यांची अंतकरणातून होती. एक वाक्य ध्यानात ठेवा, तुम्ही साधना करत राहा. तुमची साधना यदा कदाचित चुकीची जरी असेल ना तरी चालेल, करत राहा. साधना चुकीची असू द्या, फक्त ती अंतकरणातून असू द्या. ती चुकीची साधना भगवान परमात्मा येऊन व्यवस्थित करतो आणि तुमची साधना सफल करून देतो महाराज. त्या गोपिकांकडनं ती साधना चुकत होती. भगवान आले, त्यांची कपडे घेतली आणि कळंबाच्या झाडावर जाऊन बसले आणि पावा वाजू लागले महाराज. तो पावा ऐकला आणि त्या गोपिका कन्हैयाकडे पाहू लागला. ए कन्हैया, अरे आमची वस्त्र दे ना. कन्हैया म्हणतो वस्त्र पाहिजे का, मग या बाहेर आणि घेऊन जा वस्त्र. त्या म्हटल्या कन्हैया आम्ही चांगल्या घरच्या कुमारिका आहोत, असं काय करतो रे, वस्त्र दे ना. ऐक मुकुंदा मी विनवतींदा. ऐक मुकुंदा मी विनवतींदा. थंडगार पाण्याचे वाजत घट वस्त्र दे रे गोविंदा. थंडगार पाण्याचे वाजत घट वस्त्र दे रे गोविंदा. भरली दुपार दिवस आल्यावर. भरली दुपार दिवस आल्यावर. वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विनवतींदा. ऐक मुकुंदा विनवतींदा. थंडगार पाण्याला सेवा वस्त्र दे रे गोविंदा. थंडगार पाण्याला सेवा वस्त्र दे रे गोविंदा. कन्हैया आमची वस्त्र दे रे. कन्हैया म्हणतो मग या बाहेर आणि घ्या तुमची वस्त्र. त्या म्हणते असं काय करतो, दे ना वस्त्र. कन्हैया म्हणू लागला तुम्ही काय करताय, कशासाठी पाण्यात उतरल्या. त्या म्हणू लागले आम्ही कात्यायनीची पूजा करतो. कशासाठी. कन्हैया तुला पती रूपानं प्राप्त करण्यासाठी. आणि खरं सांगू तुम्हाला, पती शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये. पती म्हणजे नवराच नाही, पती शब्दाचा फार व्यापक अर्थ आहे. पाति लोकम इति पती, म्हणजे जो आपलं पालन करतो त्याला म्हणायचं पती.
आपल्यावर सत्ता फक्त त्याचीच असावी दादा. पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. देवा माझ्यावर कुणाची सत्ता नको, फक्त तुझी सत्ता असावी. त्याला म्हणतात पती. मग तुला पती रूपानं प्राप्त करायचंय देवा, म्हणून साधना करतोय. भगवान म्हणतात मग मला पती रूपानं प्राप्त करायचं ना, मग बाहेर यायला काल असता. आणि बरोबर आहे महाराज. जर एखाद्या पत्नीला पतीचं जर व्हायचं असेल ना, तर तिने अंतकरणातला लज्जेचा प्रतिबंध दूर केला पाहिजे. जोपर्यंत लज्जेचा प्रतिबंध पत्नी दूर करत नाही, तोपर्यंत ती पत्नीची होऊ शकत नाही महाराज. तसं देव विचारतोय, मला पती रूपानं प्राप्त करायचंय, मग कशाला लाजताय? त्यांच्या लक्षात आलं, अरे बरोबर आहे, यालाच पती रूपानं प्राप्त करायचंय आणि याच्या समोर जायला का लाजायचंय. निघाल्या बाहेर आणि कन्हैयाकडे नाही गेल्या, तसेच घराच्या रस्त्यानं जायला निघाल्या. विवस्त्र होत्या. कन्हैयाच घाबरला, खाली उतरला, आवाज देऊ लागला, अरे तुमची वस्त्र घ्या. त्यामुळे राहू दे तुलाच. निसंग अवस्था प्राप्त झाली महाराज. का माहितीये? लोक म्हणतात बघा तुमचा कन्हैया, अरे त्याचं 10 वर्षाचं वय आहे. कन्हैया असं का करत होता माहितीये? त्या गोपींच्या अंतकरणातला लज्जेचा प्रतिबंध देवाला दूर करायचा होता. देहभाव त्यांचा हरण करायचा होता, म्हणून ही लीला केलेली आहे कन्हैयानं. मग कन्हैया धावत पळत गेला, तुमची वस्त्र घ्या. त्या म्हणे नको आम्हाला. आज घाबरला, नाही नाही म्हणे तुमची वस्त्र घ्या. तेव्हापासून आपल्याकडे मन पडलेली आहे, नंगे को खुदा ठरता आहे. नंग झालं ना, कन्हैया सुद्धा घाबरायला लागला, नाही नाही तुमचे वस्त्र घ्या. मग सांगू लागला, मी तुमची साधना सफल करण्यासाठी आलोय. तुम्ही साधना करत होता ना, विवस्त्र पाण्यामध्ये जायच्या, यमुना मातेचा अपराध घडत होता, सूर्यनारायणाचा अपराध घडत होता. तुम्ही काय करा आता, यमुना मातेची माफी मागा, सूर्यनारायणाची माफी मागा आणि मग साधना करा. आणि मग माफी मागितली यमुना मैयेची. कात्यायनी मातेची साधना सुरू केली आणि कात्यायनी माता प्रसन्न झाली महाराज. आणि कात्यायनी मातेने आशीर्वाद दिला, शरद पौर्णिमेच्या रात्री तो भगवान तुमच्या बरोबर रास क्रीडा करेल. आणि भगवान रास क्रीडा करतो आजही. बरं, तुम्ही जर वृंदावनात कधी गेली ना, तर एक निधिवन म्हणून एक ठिकाण आहे वृंदावनामध्ये, निधिवन. त्या निधिवनात जा. आजही भगवान रात्री 12 वाजता गोपी बरोबर तिथं रासक्रीडा करतोय. तिथं अनेक झाडं आहेत आणि ती झाडं एकमेकांमध्ये अशी बांधलेली आहेत. राधा कृष्णाचं स्वरूप आहे महाराज. आणि जो पाहतो ना ती रासक्रीडा, तो या जगाला विसरून जातो महाराज. जगाला. एक महात्मा विसरला हो, पागलदासजी बाबा त्या वृंदावनात राहायची. त्यांनी कन्हैयाला पाहिलं, त्या कन्हैयाची ती रासक्रीडा पाहिली महाराज. आणि रासक्रीडा पाहिल्यानंतर सारखं नुसतं कन्हैया कन्हैया करायची. आणि त्या कन्हैयाच्या नावानं म्हणायचे बघा, स्वर नींदन आई रे, चैन आए रे, जीवन सारा पीता जाए, श्यामन आए रे, जीवन सारा बीता जाए, श्यामनाए रे, पल पल जाए, झिल झिल जाए, पल पल जाए, पल पल जाए, झिल झिल जाए, कैसे करूं मैं हाय.
आणि आता ती रासक्रीडा भगवंताची होणार आहे. आपणही त्या रासलीलेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचे. कात्यायनी मातेची पूजा केली तर कात्यायनी मातेनं आशीर्वाद दिला. शरद पौर्णिमेच्या रात्री तो भगवान तुमच्या बरोबर रासक्रीडा करेल. सगळ्या गोपिका आता शरद पौर्णिमेची वाट पाहत होत्या महाराज. आणि हळूहळू ती शरद पौर्णिमा आली हो. भगवंतानं दिलेलं वचन होतं. त्या सगळ्या गोपिका कन्हैयाची वाट पाहत होत्या. कन्हैया कधी वृंदावनामध्ये येतो, कधी बासरी वाजवतो. आणि त्या कन्हैयाला सारखं आळवत होत्या आणि म्हणत होता, हे कान्हैया, हे जगजेठी, तुझा आवाज ऐकण्यासाठी आम्ही तत्पर झालोय रे कान्हा. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जगजेठी कन्हैया रे, मोहना रे, कन्हैया रे, जगजेठी. होत्या गोपिका कन्हैयाच्या बासरीचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेल्या होत्या. त्याच वेळेला माझ्या कन्हैया वृंदावनामध्ये जाऊन आपल्या बासरीमध्ये क्लीम शब्द वाजवतो. क्लीम हे त्याचं कामबीज आहे. आकृष्ट करून घेण्याचं बीज म्हणजे क्लीम. ते क्लीम शब्द ऐकल्याबरोबर सगळ्या गोपिका भगवंताच्या बासरीच्या आवाजाने भुलून गेल्या. काही गोपिका कामामध्ये दंग होत्या. एक गोपिका आपल्या मुलाला स्तनपान करत होती. भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकला तर लेकराला खाली टाकलं तशीच निघून गेली. एक गोपिका आपल्या सासूचे पाय दाबत होती. कन्हैयाच्या बासरीचा आवाज ऐकला आणि तशीच ती निघून गेली. महाराज भागवत सांगताय, एक गोपिका लापशी पकार लापशी करत होती. लापशी आणि त्या लापशी तयार झाली. आता फक्त खाली घ्यायची होती चुलीवरनं. पण कन्हैयाच्या बासरीचा आवाज ऐकला आणि ती चुलीवरच लापशीचा भगोना ठेवून निघून गेली. महाराज सगळी लापशी काळी होती. म्हणतात एक गोपी तिच्या नवऱ्याला बांधून टाकली. जायचं नाही म्हटले, पण त्या गोपीची अवस्था अशी झाली होती ना, ती स्थूल शरीराने तिथंच राहिली, पण सूक्ष्म रूपाने ती भगवंताच्या जवळ निघून गेली. महाराज आणि भगवंताच्या जवळ जाऊन त्या कन्हैयाला म्हणते, हे साबड्या, हे साबड्या, कशी बासरी वाजवली रे तू. तुझ्या या बासरीचा आवाज ऐकला आणि मी सगळा काम धंदा विसरून गेले रे. रे सावडिया, कशी वाजवली वाजवली मुरली. रे सावडिया, वाजवली वाजवली मुरली.
लागल्या कन्हैया, तुझ्या हा बासरीचा आवाज ऐकला आणि मी सगळा घर धंदा विसरून गेले रे. हे कन्हैया, जसं एखादी गंगा समुद्राला जाण्यासाठी तिला ओढ लागलेली असते समुद्राला भेटण्याची ना, तशी हे कन्हैया तुझ्या भेटीसाठी मला असं झालंय कन्हैया की तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी हा सागर कुठे हरवला. तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कृष्णा रे भेट रे मला, कान्हा रे भेट दे मला. कृष्णा रे भेट दे मला, कान्हा रे भेट दे गोपिका देवासाठी आसुसलेल्या होत्या महाराज, धावतच गेल्या हो. कन्हैयाच्या चहूबाजूने सगळ्या उभा राहिल्या आणि आता भगवान परमात्मा भगवंतांनी आपले अनेक रूप प्रगट केलेली आहेत. प्रत्येक गोपी बरोबर तो भगवान परमात्मा आता रास क्रीडा करणार आहे. सांगू तुम्हाला, रास क्रीडा कोणाच्या जीवनात होते माहितीये? ज्याचा शेवटचा जन्म असतो ना, त्याच्यानंतर परत जन्माला यायचं नाही आणि मरायचं नाही, भगवंताशी एकरूप व्हायचं. ज्याच्या जीवनातला शेवटचा जन्म असतो ना, त्याच्या जीवनात रास क्रीडा होत असते महाराज. अरे कधीतरी असं त्या कन्हैयाला म्हणा ना, देवा बस मला आता जन्माला यायचं नाही रे, मला मरायचं नाही देवा, मला आता कायम स्वरूपी तुझ्या जवळ राहायचंय, या संसाराला बाजूला करायचंय, माझ्या जीवनातही ती रास क्रीडा झाली पाहिजे, असं कधीतरी घडलं पाहिजे ना हो. त्या गोपिका अवतीभोवती कन्हैयाच्या उभ्या राहिल्या आणि सगळ्या जणी आता कन्हैया बरोबर रास क्रीडा करू लागल्या महाराज. ती रास क्रीडा भजन आहे. मी रास क्रीडा भजन म्हणताना फक्त तुम्ही एवढंच म्हणायचं, रास है, सगळ्यांनी म्हणायचं एवढा, यही महाराज है, यही महाराज है, हरास है, यही महाराज है. आत्मा परमात्मा के मिलन का मधुमास है, यही महाराज है, यही महाराज है. आत्मा परमात्मा के मिलन का मधुमास है, यही महाराज है, यही महाराज है. सृष्टि के कण कण में इसका आभास है, तारों में नर्तन फूलों में विलास है, मुरली की प्रतिध्वनि दिशाओं के पास है, आध्यात्मिक चेतना का सब में विकास है, त्रिभुवन का स्वामी भक्तों का दास है, यही महाराज है, यही महाराज है, यही महाराज है, यही महाराज है, यही महाराज
मध्ये आपण सुद्धा सामील झालं पाहिजे, आपल्या जीवनात सुद्धा घडली पाहिजे ना बघा. त्या कन्हैयाला कधीतरी म्हणायचं आपण, कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. ओ गोरी घूंघट उतार दे, प्रेम की भिक्षा झोले में डाल दे. प्रेम गली में आपकी गुजरिया भूल गई है घर की बकरिया. पाया था तुमने रंग ऐसा बंधन में बांध गया पाप विवाह. हमारे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. ओ गोरी घूंघट उतार दे, प्रेम की भिक्षा झोले में डाल दे. कन्हैयाला मारण्याकरता अनेक दैत्य आली, पण त्या सगळ्या दैत्यांना माझ्या कन्हैयानं सगळ्या दैत्यांचा उद्धार केलाय. एवढे दैत्य पाठवतो ते सगळे दैत्य मारल्या जात आहेत. हे काय कुणास ठाऊक कंसाला काही कळेना.